काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक दुसऱ्या फळीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची सक्षम फौज भविष्यात तयार करता यावी यासाठी ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी त्यांच्या पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांना त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखला जाणारा मध्यमवर्गीय चेहरा अशी पिंगळे यांची ओळख आहे। त्यांनी अध्यक्षपदाच्या काळात ओबीसींच्या विविध प्रश्नांवर रॅली, सह्यांच्या मोहिमा, विविध आंदोलने यांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करत पक्षाचे संघटनात्मक जाळे देखील विस्तारण्याचे काम केले। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातन्याय जनगणनेचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता। राहुल गांधी यांच्या मागणीमुळे सर्व बाजूंनी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्यानं अखेर केंद्रातील भाजप सरकारला जातन्याय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं। या लढ्यावेळी आपल्याला ओबीसी विभागाच्या माध्यमातून ठाणे शहरात जातन्याय जनगणनेच्या मुद्द्यावर विविध आंदोलनाच्या माध्यमातून या लढ्याचा भाग होत राहुलजींचे हात बळकट करता आले याचा आपल्याला आनंद असल्याचंही पिंगळे यांनी सांगितलं। 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधी पदावर असलेल्यांनी पद रिक्त करण्याचा राष्ट्रीय काँग्रेसनं पारित केलेल्या ठरावानुसार नैतिकदृष्ट्या आपल्या पदाचा राजीनामा देत एक आदर्श घालून दिलाय। पक्षातील इतर लोकांना देखील काम करण्याची संधी मिळायला हवी। केवळ एकाच व्यक्तीनं 5 वर्ष खुर्चीला चिकटून राहणं हे आपल्याला पक्षाच्या नियमानुसार अयोग्य वाटतं। उदयोन्मुख तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आपण मोठं मन करून संधी दिली तरच काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल असं राहुल गांधी यांच्याप्रमाणे आपलंही प्रांजळ मत असल्याचं पिंगळे यांनी सांगितलं।